कोल्हापुरात पंचगंगा नदी घाटावर अंगातील भूत काढण्याचा एक अघोरी प्रकार उघड झालाय। घाटावर सुरू असलेल्या या प्रकारामुळे कोल्हापूर परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। प्रशासनाने या प्रकाराची दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे। कोल्हापुरात पंचगंगा नदी घाटावर एक अघोरी प्रकार घडत असल्याची घटना समोर आली होती। एका महिलेला भूत झपाटले असल्याच्या संशयावरून तंत्रमंत्राच्या सहाय्याने पूजा केली जात होती। घाटावर फिरायला आलेल्या काही नागरिकांनी याचा व्हिडिओ बनवला। त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला। 10 ते 12 जणांनी मिळून एका महिलेचं भूत काढत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। पाहूयात कसे भूत काढत होते ते। पण माझ्या झाडा कुठला पाहिजे पुढच्या वर्षी। घाटावर सुरू असलेल्या या प्रकारामुळे भीतीचं वातावरण आहे। मात्र या असल्या प्रकाराची प्रशासनाने दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गीता हसूरकर यांनी केली आहे। समाजामध्ये अजूनही प्रबोधनाची गरज आहे। वैज्ञानिक दृष्टिकोन न ठेवता आपण असे अघोरी प्रकार करत निघालेलो आहोत। मला असं वाटतं की काल जो प्रकार तुम्ही बघितला तर अतिशय वाईट वाटलं मला त्या महिलेचं की तिच्या भोवती जे कुटुंब होतं ते अगदी हताशपणे बघत बसलं होतं आणि मांत्रिक तिच्यावरती काही मंत्रोपचार करत होते, भंडारे अंगारे मारत होते, लिंबू फिरवत होते आणि त्याच्यानंतर त्या बाईची जी हालचाल होती ती अंगात आल्यासारखी होती किंवा भूत ज्याच्याप्रमाणे प्रतिकात्मक ओरडतात तशी तिची अवस्था होती। पण तिला जर काही मानसिक आजार असेल तर त्याच्या माध्यमातून तिला त्रास होत असेल आणि मग त्यावेळेला ती आवाज तसे काढत असेल। मला असं वाटतं की हा सगळा हातचलाकीचा प्रकार असतो। भोंदू बुवा बाबांना आता ते पकडले जातीलच। पोलिसांनी स्वतः फिर्यादी व्हावं आणि जे भोंदू बुवा बाबा आहेत त्यांचं प्रबोधन व्हावं। त्यांनी समाजाला कसं वेठीस धरलं हे सुद्धा आपण माध्यमांनी दाखवावं। इतर वेळेला आपण त्याचा शोध करत असतात माध्यमं की हे लिंबू मिरची किंवा जे अघोरी प्रकार होतात ते कोण करते। आता तुम्हाला ते सापडलेले आहेत तर त्यांच्यावरती गुन्हे नोंद व्हावेत। मला असं वाटतं त्या कुटुंबाचं प्रबोधन व्हावं, त्या स्त्रीला चांगले उपचार मिळावेत एवढी मला अपेक्षा आहे।